श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही असा कधी विचार केला आहे का की तुमचे बोट याच व्हिडिओवर का थांबले? कारण बरेच लोक हा व्हिडिओ स्क्रोल करून गेले, पण तुम्ही मात्र पाहत आहात. यात दैवी योजना आहे. स्वामींनी तुम्हाला निवडले आहे आणि स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ इच्छित आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला सापडला आहे आणि तुम्ही आवडीने पाहत सुद्धा आहात. यामागे स्वामींची दैवी शक्ती आहे. स्वामींनी त्यांच्या आशीर्वादासाठी तुम्हाला निवडले आहे. आता तुमच्या समोर अनेक संध्या चालून येणार आहेत आणि आता तुम्ही त्या संध्यांना ओळखा, स्वामींच्या संकेतांना ओळखा. आज हा मंत्र ऐकताना सर्व दुःख बाजूला ठेवा, मन शांत करा, एक मोठा श्वास घ्या आणि हा संदेश आणि मंत्र ऐकायला सुरुवात करा. आज हा स्वामींचा संदेश आणि मंत्र जप तुम्हाला प्रचंड धनसंपत्ती, पैसा आकर्षित करून देईल. तुमची मोठी मोठी स्वप्न पूर्ण होतील. गाडी, बंगला, तुमचे बँक बॅलन्स आणि तुम्हाला समाजात मान सन्मान सर्व काही या मंत्राने प्राप्त होणार आहे. त्यामुळे आता ही संधी गमावू नका. आपले स्वामी समर्थ महाराज हे धनाचे देवता आहेत. आपल्या मनातील धनाची इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज आज पूर्ण करतील. तुमच्या डोक्यावर कितीही मोठा कर्जाचा डोंगर असला तरी आज स्वामी आत्ता या क्षणाला तो नष्ट करणार आहेत आणि अशी काही दालनं तुमच्या समोर खुली करणार आहेत ज्यातून तुम्ही पूर्ण कर्जमुक्त होणार आहात. किंवा मग घराचे काम अर्धवट राहिले असेल, तुमची घराची इच्छा आहे परंतु ती लवकर पूर्ण होत नसेल, तरीही आता ही संधी गमावू नका. आता तुमचे घराचे काम पूर्ण होणार आहे. तुमच्या व्यवसायात बरकत होत नाही का? व्यवसाय ठप्प पडला आहे का? तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक शक्ती असेल तर हा संदेश, हा मंत्र तिथे लावून ठेवा. ती नकारात्मक शक्ती जाऊन तिथे सकारात्मक शक्ती वास करेल आणि मग तुमच्या व्यवसायात बरकत येईल. नोकरीत प्रगती थांबली असेल किंवा नोकरीमध्ये काही शत्रू तुम्हाला त्रास देत असतील, प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी मिळतच नसेल, तरीही या सर्व समस्यांवर हा स्वामींचा संदेश आणि मंत्र काम करतो आणि काही दिवसातच, काही तासातच तुम्हाला याचा परिणाम जाणवू लागेल. हळूहळू तुमचे मन स्थिर होईल. चांगले काम कुठलेही घरामध्ये करण्यास सुरुवात केली, प्रारंभ केला की त्या कामामध्ये अनंत विघ्न येणे आणि ते काम अपूर्णच राहणे, त्यात आपल्याला यश न मिळणे, हे सर्व काही नकारात्मक शक्ती करत असते आणि हा मंत्र तेथील नकारात्मक शक्ती काढून टाकतो. आणि म्हणूनच जर तुमच्या कामात असंख्य अडथळे येत असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा मंत्र लावून तर ठेवा आणि मग पहा चमत्कार. मंडळी, लक्षात घ्या, या मंत्रासाठी तुम्ही निवडले गेले आहात. स्वामींनी स्वतः तुम्हाला त्यांच्या सेवेसाठी बोलवले आहे. स्वामींचा हा केवळ एक मंत्र नाही तर दिव्य चमत्कार आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींच्या शक्तींचा हुंकार आहे. या मंत्राची कंपने तुमच्या सर्व घरभर पसरतील आणि तुमच्या घरातील नकारात्मकता, दरिद्रता, गरिबी, अपयश आणि चिडचिडेपणा, वाईट विचार, सदस्यांमधील जी वादविवाद, हे सगळं मिटवून तुमच्या घरामध्ये प्रगतीचा रस्ता, मार्ग खुला करतील. हा मंत्र जप घरातील संकटांना मुळापासून नष्ट करू शकतो. घरातील प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा मंत्र तुमच्या घरामध्ये फक्त 20 मिनिटे मोबाईलवर लावून ठेवा. जो कोणी या मंत्राकडे आज दुर्लक्ष करेल तो आपल्या आयुष्यातील सुवर्ण संधी गमावून बसेल. जो भक्त पूर्ण श्रद्धेने हा मंत्र मनापासून ऐकेल त्याचे जन्मापासूनचे पाप, क्लेश नष्ट होतील. मंडळी, तुमच्या आयुष्यात आता प्रचंड परिवर्तन होणार आहे. तयार राहा, कारण श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे. मंडळी, स्वामी चरणी जो जातो, प्रार्थना करतो, मंत्र जप करतो, ते कधीच वाया जात नाही. ती प्रार्थना, ते मंत्र जप स्वामींपर्यंत पोहोचतातच. योग्य वेळ आली की तुम्हाला एवढं काही मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल. तुमची झोळी घेण्यासाठी कमी पडेल. तुम्ही धनवान व्हाल. सुख समृद्धी तुमच्या घरात नांदेल. मंडळी, देवाला सोन्या चांदीची हाव नसते. देव फक्त आपल्या खऱ्या भक्तांच्या भक्तीचा भुकेला असतो. आज
तुम्हालाही देवाकडे खऱ्या मनाने प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. आज हा मंत्र जप करून तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्त अवतारी दिव्य स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री दत्तावतारी दिव्य स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।